Hello dear students, today we are going to learn and understand how to solve problem set 2 of chapter number 2 parallel lines from class 9 mathematics part 2 that is geometry. टेक्स्टबुक मध्ये पेज नंबर 22 आणि 23 वर प्रॉब्लेम सेट 2 दिलेला आहे. यामध्ये टोटल 8 क्वेश्चन्स आहेत आणि यातील फर्स्ट 4 क्वेश्चन्स आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये अतिशय सोप्या पद्धतीने कसे सॉल्व्ह करायचे आहेत ते अभ्यासलेले आहे. जर तुम्हाला तो व्हिडिओ पाहायचा असेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे किंवा इथे एक आय बटन येईल त्यावर क्लिक करून सुद्धा तुम्ही डायरेक्टली तो व्हिडिओ पाहू शकता. आजच्या व्हिडिओमध्ये आपण रिमेनिंग क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहोत. चला तर मग लगेच सॉल्व्ह करायला घेऊयात. क्वेश्चन नंबर 5. Line AB is parallel to line CD. Line CD is parallel to line EF and line QP is their transversal. If y is to z is equal to 3 is to 7, then find the measure of angle x. खूप इझी क्वेश्चन आहे. तुम्हाला क्वेश्चन रीड केल्यावर हा जो रेशिओ दिलेला आहे तो पाहून थोडीशी भीती वाटली असणार आहे की अरे बापरे, इथे हा काय प्रकार आहे, आता कसं सॉल्व्ह करायचं. काळजी करू नका, खूप इझी आहे. क्लास 8 मध्ये असताना आपण रेशिओ फाइंड आउट केलेले होते की नाही, तेच इथे आपल्याला यूज करायचं आहे. मला माहिती आहे थोडासा विसर पडला असेल, आता आठवत नाहीये, डोंट वरी, मी आहे ना आठवण करून द्यायला. आता इथे पहा, गिव्हन इन्फॉर्मेशन काय काय आहे. तर या तीनही लाईन्स ए बी सी डी आणि एफ पॅरलल आहेत, राईट करून घेऊयात. त्यानंतर ना रेशिओ दिलेला आहे y is to z is equal to 3 is to 7. आता लक्षात घ्या, इथे y ची व्हॅल्यू 3 आणि z ची व्हॅल्यू 7 असं काही नसतं. या व्हॅल्यूज रिड्यूस करून सुद्धा आलेल्या असू शकतात इथे. सो असं नाहीये की y म्हणजे 3 आहे आणि z म्हणजे 7 आहे. ओके, क्लिअर झाली ही गोष्ट. आता जेव्हा कधी रेशिओ दिला जातो तेव्हा आपण काय करत असतो, कॉमन मल्टिपल घेत असतो. कळणार आहे तुम्हाला हळूहळू, डोंट वरी. आधी आपण राईट करून घेऊयात की काय फाइंड आउट करायला सांगितलंय. तर मेजर ऑफ अँगल एक्स फाइंड आउट करायला सांगितलंय. चला सोल्युशन राईट करून घेऊयात. सो y is to z is equal to 3 is to 7 हे गिव्हन आहे. आपण जेव्हा कधी रेशिओ फाइंड आउट करायचा असतो तेव्हा कॉमन मल्टिपल घेत असतो. सो इथे आपण कॉमन मल्टिपल म्हणून के घेऊयात. लेट द कॉमन मल्टिपल बी के. आता पहा, इथे y is to z is equal to 3 is to 7 दिलेला आहे म्हटल्यावर y किती येणार, आपण कॉमन मल्टिपल k घेतलेला आहे. सो अँगल y इज इक्वल टू 3k. कॉमन मल्टिपल, मल्टिपल म्हणजे आपल्याला मल्टिप्लाय करायचंय. मल्टिप्लाय कशाने करायचंय, तर k हा आपण मल्टिपल घेतलाय. मग दोन्हीला, 3 ला पण आणि 7 ला पण, दोघांनाही आपण k ने मल्टिप्लाय करणार आहोत. म्हणून अँगल y ची व्हॅल्यू इथे आपण घेतलेली आहे 3k आणि अँगल z ची व्हॅल्यू आता आपण घेऊयात 7k. ओके, आता पुढे काय करायचंय हे पहा, इथे y हा आहे y 3k आणि हा आहे z 7k. आता लक्षात घ्या, इथे y कुठे आहे आणि z कुठे आहे. ओके, आता पुढे याला 1 नाव दिलं आणि ही आहे लाईन ए बी, ही आहे लाईन ई एफ. या दोनही लाईन्स जसं की त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे पॅरलल आहेत आणि त्यांच्यावरचा ट्रान्सव्हर्सल आहे QP. आता थोड्या वेळासाठी ही जी लाईन सीडी आहे तिला इग्नोर करा, म्हणून इथे मी अशा प्रकारे फेंट केलेला आहे. फक्त लाईन ए बी आणि लाईन ई एफ या दोन लाईन्स कडेच कॉन्सन्ट्रेट करा. आता सगळ्यात आधी आपण या दोन लाईन्सच का घेतलेल्या आहेत, कारण इथे पहा आपल्याला कशाची व्हॅल्यू फाइंड आउट करायला सांगितलेली आहे, एक्स ची व्हॅल्यू फाइंड आउट करायला सांगितलेली आहे, बरोबर. आणि आपल्याकडे z इथे आहे, अँगल z 7k आपण घेतलेला आहे. सो इथे आहे x आणि इथे आहे z, बरोबर. म्हणून आधी आपण या दोन लाईन्स घेतल्यात. आता ए बी आणि एफ या पॅरलल आहेत, पॅरलल लाईन्स आहेत आणि त्यांच्यावरचा ट्रान्सव्हर्सल आहे QP. तुम्हाला माहित आहे दोन पॅरलल लाईन्स वरच्या ट्रान्सव्हर्सलमुळे काही अँगल्सचे पेअर फॉर्म होत असतात. मग आता इथे अँगल एक्स आणि अँगल झेड हे कसे अँगल्स आहेत सांगा बरं मला. पहा, ट्रान्सव्हर्सलच्या एका साईडला आहे इकडे एक्स आणि ट्रान्सव्हर्सलच्या दुसऱ्या साईडला आहे इकडे झेड, बरोबर. म्हणजे हे दोन्ही अँगल्स कोणते अँगल्स झाले, तर अल्टरनेट अँगल्स झाले, हो ना. आणि अल्टरनेट अँगल्स हे कॉन्ग्रुएंट असतात, इक्वल असतात, हे तुम्हाला माहित आहे. मग जर z 7k आहे तर x सुद्धा 7kच असणार, बरोबर, कारण हे अल्टरनेट अँगल्स आहेत. सो इथे आपण राईट करून घेऊयात, लाईन ए बी इज पॅरलल टू लाईन ई एफ अँड लाईन पी क्यू इज देअर ट्रान्सव्हर्सल. सो अँगल x इज इक्वल टू अँगल z आणि जर अँगल z हा 7k आहे तर अँगल x सुद्धा 7kच असणार, कारण अल्टरनेट अँगल्स हे इक्वल असतात, आपल्याला माहित आहे, बरोबर. आता पहा,
इथे अँगल एक्स ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली 7K. अँगल एक्स 7K, अँगल झेड 7K आणि अँगल वाय किती आहे 3K. बरोबर. आता हे पहा, आपल्याला अँगल एक्स मिळालेला आहे आणि आपल्याला आता हा जो के आपण कॉमन मल्टिपल घेतलेला आहे त्याची व्हॅल्यू सुद्धा फाइंड आउट करायची आहे. त्याची व्हॅल्यू फाइंड आउट केल्यानंतरच आपल्याला मिळणार आहे अँगल एक्सचं मेजर. हो ना. सो आता पहा इथे लाईन ए बी आणि लाईन सी डी घ्या. आता ही लाईन घ्या सी डी. ओके. ए बी आणि सी डी, लाईन ए बी सी डी या पॅरलल लाईन्स आहेत. त्यांच्यावरचा ट्रान्सव्हर्सल आहे क्यूपी. या ट्रान्सव्हर्सलमुळे बघा काय होतं, इथे इकडे आहे अँगल एक्स आणि इथे आहे अँगल वाय. कोणते अँगल्स फॉर्म झालेले आहेत, दोन पॅरलल लाईन्स वरच्या ट्रान्सव्हर्सलमुळे इथे हे इंटिरियर अँगल्स फॉर्म झालेले आहेत. आणि तुम्हाला तर माहितच आहे इंटिरियर अँगल्स हे कसे असतात, सप्लिमेंटरी असतात. सप्लिमेंटरी म्हणजे काय, तर त्यांच्या अँगलचे मेजरचे सम किती असते 180 डिग्री. मग आता इथे आपण अँगल एक्स प्लस अँगल वाय करूयात. किती येणार आपल्याला 180 डिग्री. बरोबर. आता अँगल एक्सचं मेजर इथे आपल्याकडे आहे, किती आहे 7K आहे आणि अँगल वायचं सुद्धा आहे 3K. बरोबर. मग पुढे आपण राईट करून घेऊयात. एक्स आहे 7K, एक्स आहे 7K फ्रॉम दिस 3 आणि वाय किती आहे, वाय कुठे आहे हे पहा, वाय आहे 3K. सो 7K प्लस 3K करूयात. ते केल्यानंतर आपल्याला सम मिळणार आहे 180 डिग्री. बरोबर. 7K प्लस 3K किती होणार 10K. बरोबर. सो इथे राईट केलं 10K. आता इज इक्वल टू 180 डिग्री ऍज इट इज राईट करूयात. के ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. सो के ला एकट्याला इकडे ठेवूयात, 10 ला इक्वल टूच्या राईट हँड साईडला पाठवूयात. जेव्हा तो राईट हँड साईडला जाईल तेव्हा इथे मल्टिप्लिकेशन मध्ये आहे की नाही, इकडे गेल्यावर तो डिव्हिजन मध्ये चेंज होणार. सो के इज इक्वल टू 180 डिवायडेड बाय 10. हा 0 गेला, हा 0 गेला, किती राहिलं 18. 18/1. आता डिनॉमिनेटर मधल्या 1 ची काहीच व्हॅल्यू नाहीये, तो नाही राईट केला तरीही चालतो. सो के ची व्हॅल्यू आलेली आहे आपल्याला 18. ओके. आणि के आपण काय घेतला होता, के आपण घेतला होता कॉमन मल्टिपल. बरोबर. मग आता पहा बरं, आपल्याला कशाची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे, एक्स ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. मेजर ऑफ अँगल एक्स हवा आहे आपल्याला. मग काय करणार आपण, एक्स म्हणजे काय आहे हे पहा, एक्स म्हणजे 7K आहे. मग के च्या जागी के ची व्हॅल्यू जर आपण सबस्टिट्यूट केली तर आपल्याला एक्स ची व्हॅल्यू मिळणार आहे, मेजर ऑफ अँगल एक्स मिळणार आहे. सो इथे खाली राईट करून घेऊयात. नाव अँगल एक्स इज इक्वल टू 7K. सो 7 इंटू 18, 7 इंटू 18 किती होतात, 7 इंटू 18 होतात 126. सो मेजर ऑफ अँगल एक्स इज इक्वल टू 126. मिळालं. अँगल एक्स ची व्हॅल्यू इथे आपल्याला मिळाली आहे. अँगल एक्स किती आहे 126 डिग्रीचा आहे. क्लिअर. आता याच्यावरून तुम्हाला जर वाय ची व्हॅल्यू फाइंड आउट करायला सांगितली असती तर वाय ची सुद्धा तुम्ही फाइंड आउट करू शकला असतात. वाय काय आहे इथे आपल्याकडे 3K, 3 इंटू के करायचं, किती 3 इंटू 18. जे आपल्याला आन्सर येईल ती झाली वाय ची व्हॅल्यू. अशा प्रकारे तुम्ही इथे कशाचीही व्हॅल्यू फार इझिली फाइंड आउट करू शकता. कळालं तुम्हाला. आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या, आपण जे जे इथे गिव्हन आहे ते ब्रॅकेटमध्ये आपण राईट केलं, त्यानंतर ना अल्टरनेट अँगल्स ब्रॅकेटमध्ये राईट केलं, त्याला नंबरिंग केलेलं आहे. हे खूप इम्पॉर्टंट आहे. आता मी तुम्हाला समजून सांगण्याच्या फ्लो मध्ये इथे सांगायचं राहिलं होतं की हे अल्टरनेट अँगल्स आपण इथे राईट केलं. का राईट केलं, कारण हे रिझन आहे का हे दोन अँगल्स आपण इक्वल केलेले आहेत. सो रिझन राईट करणं खूप इम्पॉर्टंट आहे. आता एक्स ची व्हॅल्यू 7K कसं काय घेतली आपण, फ्रॉम 1 and 2. 1 कुठे आहे इथे. ओके. सो 1 मध्ये आणि हा 2 मध्ये काय दिलेला आहे, एक्स इज इक्वल टू झेड दिलेला आहे. म्हणजे झेड ची जितकी व्हॅल्यू आहे तितकीच व्हॅल्यू एक्स ची आहे. बरोबर. झेड 7K दिलेला आहे म्हणून इथे आपण एक्स ची व्हॅल्यू 7K राईट केलं. आलं लक्षात. सो अशा प्रकारे रिझन राईट करणं, नंबरिंग देणं सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. याला नंतर आपण 3 नंबर दिला. त्यानंतर आपण फाइंड आउट केलं की हे इंटिरियर अँगल्स आहेत. बरोबर. एक्स आणि वाय हे इंटिरियर अँगल्स आहेत. आणि मग पुढे इकडे राईट केलेलं आहे फ्रॉम 1 and 3. फ्रॉम 1 and 3 असं का राईट केलं, कारण इथे आपण एक्सच्या जागी एक्सची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केलेली आहे, वायच्या जागी वायची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली. मग आता ही व्हॅल्यू आपल्याला कुठून मिळालेली आहे, तर 1 आणि 3 मधून मिळालेली आहे. एक्स ची व्हॅल्यू 7K कुठून मिळालेली आहे, तर 3 मधून मिळालेली आहे. हे पहा इथे नंबरिंग दिलेलं आहे. त्यानंतर वाय ची व्हॅल्यू 3K कसं काय राईट केलेलं आहे, इथे आपण 1 नाव दिलेलं आहे.
आलं लक्षात? सो अशा प्रकारे आपल्याला रिझन राईट करणं खूप इम्पॉर्टंट आहे आणि हीच मेथड आहे तुम्हाला सोल्युशन राईट करण्याची. कशा प्रकारे इथे मी राईट केलेलं आहे ते व्यवस्थित समजून घ्या आणि त्याच प्रकारे तुम्ही सुद्धा सॉल्व्ह करते वेळी राईट करायचं आहे तुमचं सोल्युशन, म्हणजे तुम्हाला फुल मार्क्स मिळतील. एक जरी रिझन तुम्ही राईट करायचं विसरलात, आता इथे x इज इक्वल टू झेड आणि हे अल्टरनेट अँगल्स आहेत, हे रिझन राईट करायचं तुम्ही विसरलात तर इथे तुमचा मार्क कट होऊ शकतो. सो ही चूक करायची नाहीये. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहून घेऊयात. Question number 6. In figure 2.26, if line Q is parallel to line R, Q आणि R या parallel lines आहेत, P is their transversal, okay, and if A is equal to 80 degree, A कुठे आहे? इथे. हा A 80 degree दिलेला आहे. Then find the values of F and G. F and G ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. सो हे पहा, या दोन पॅरलल लाईन्स आहेत असं त्यांनी दिलेलं आहे. हा त्यांच्यावरचा ट्रान्सव्हर्सल आहे आणि अँगल A ची व्हॅल्यू और मेजर दिलेला आहे 80 डिग्री. त्याच्यावरून आपल्याला फाइंड आउट करायचं आहे एफ आणि जी. चला कशा प्रकारे फाइंड आउट करता येणार आहे आपल्याला पाहून घेऊयात. खूप इझी आहे, त्यांनी आपल्याला खूप सोपं करून सांगितलेलं आहे. या दोन पॅरलल लाईन्स आहेत, हा त्यांच्यावरचा ट्रान्सव्हर्सल आहे, हा त्यांच्यावरचा ट्रान्सव्हर्सल आहे म्हटल्यावर आता इथे पहा फक्त एका अँगलचं मेजर दिल्या 80 डिग्री, याच्यावरून आपण इथे जेवढे केवढे अँगल्स आहेत ना सगळ्यांचं मेजर फाइंड आउट करू शकतो. आता पहा इथे हा 80 डिग्रीचा आहे, याचा ए चा व्हर्टिकली अपोजिट अँगल आहे सी, बरोबर. व्हर्टिकली अपोजिट अँगल म्हणजे काय? जेव्हा दोन लाईन्स एकमेकांना एका पॉइंटवर इंटरसेक्ट होतात तेव्हा व्हर्टिकली अपोजिट अँगल्स फॉर्म होतात आणि व्हर्टिकली अपोजिट अँगल्स हे नेहमी कॉन्ग्रुएंट असतात और इक्वल असतात, हे मी तुम्हाला बऱ्याचदा सांगितलेलं आहे. सो ही लाईन आणि ही लाईन या दोन लाईन्स इथे एकमेकींना इथे इंटरसेक्ट झालेल्या आहेत म्हणजे इथे व्हर्टिकली अपोजिट अँगल्स फॉर्म झालेले आहेत. ए चा व्हर्टिकली अपोजिट अँगल आहे सी, तर बी चा व्हर्टिकली अपोजिट आहे अँगल डी. एचं जितकं मेजर आहे तितकंच मेजर सीचं सुद्धा असणार आहे. ए जर इथे 80 डिग्रीचा दिलेला आहे तर सी सुद्धा इथे 80 डिग्रीचा होणार, बरोबर. आता पुढे क्यू आणि आर या पॅरलल लाईन्स आहेत, त्याच्यावरचा ट्रान्सव्हर्सल हा पी, त्यातील हा सी 80 डिग्रीचा आहे. पहा आलं ना, कळलं ना तुम्हाला कसं आपण आता पुढे फाइंड आउट करणार आहोत? हुशार आहात तुम्ही. आता या दोन पॅरलल लाईन्स आणि त्याच्यावरचा हा ट्रान्सव्हर्सल, त्यामुळे इथे पहा बरं इंटिरियर अँगल्स फॉर्म झालेले आहेत आणि इंटिरियर अँगल सप्लिमेंटरी असतात हे तुम्हाला माहित आहे. सप्लिमेंटरी म्हणजे अँगल सी प्लस अँगल एफ इज इक्वल टू किती येतं? 180 डिग्री येतं, बरोबर. आता इथे अँगल सी आपल्याकडे आहे 80 डिग्री, एफ आपल्याला फाइंड आउट करायचा आहे, ऍज इट इज राईट केला इज इक्वल टू 180. ओके, आता एफ ची व्हॅल्यू हवी आहे म्हटल्यावर 80 ला पाठवणार इक्वल टूच्या राईट हँड साईडला. सो एफ ऍज इट इज राईट करायचं आणि इक्वल टूच्या राईट हँड साईडला 180 आहे ते ऍज इट इज राईट करायचं. 80 ला पाठवूयात इकडे, जेव्हा 80 इकडे जाईल तेव्हा प्लसचं होणार मायनस, सो मायनस 80. 180 मधून 80 सबट्रॅक्ट केल्यानंतर रिमेनिंग 100. सो एफ ची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे 100. एफ आला 100, राईट करून घेऊया तिथे 100. आता पुढे पहा क्यू आणि आर पॅरलल लाईन्स, त्यांच्यावरचा ट्रान्सव्हर्सल पी, या ट्रान्सव्हर्सलमुळे पहा एफ तयार होतोय की नाही? इथे झाला ना एफ. एफ तयार झाला म्हटल्यावर हा सी अँगल आणि हा जी अँगल कसे असतात? कॉन्ग्रुएंट असतात. आपल्याला प्रॉपर्टी माहिती आहे करस्पॉन्डिंग अँगल्सची, हो ना. एफ तयार झाला म्हणजेच करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत इथे, हे सी आणि जी करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत आणि जेव्हा दोन पॅरलल लाईन्सवरच्या ट्रान्सव्हर्सलमुळे करस्पॉन्डिंग अँगल्स फॉर्म होतात तेव्हा ते कॉन्ग्रुएंट असतात, हे सुद्धा आपल्याला माहित आहे. सो सी चे जितके मेजर आहे तितकेच मेजर जी चे सुद्धा असणार आहे. सो सी 80 आहे, जी सुद्धा 80 येणार. पाहिलं एफ आणि जी किती इझिली आपण फाइंड आउट केलेला आहे. एफ आलेला आहे 100 डिग्री आणि जी आलेला आहे 80 डिग्री. चला आता याचं सोल्युशन कसं राईट करायचं ते पाहून घेऊया. सो गिव्हन इन्फॉर्मेशन काय काय आहे? लाईन क्यू इज पॅरलल टू लाईन आर, ओके, अँड पी इज देअर ट्रान्सव्हर्सल. अँगल ए, मेजर ऑफ अँगल ए इज इक्वल टू 80 डिग्री. फाइंड आउट करायचं आहे व्हॅल्यू ऑफ एफ अँड जी. सो सोल्युशन, नाव अँगल ए is equal to 80 degree, that is given information. So angle C is also 80 degree. Why? As these two angles are vertically opposite angles and we know that vertically opposite angles are congruent. So C इथे आलेला आहे 80 degree. Now हे पहा इथे हे vertically opposite angles हे आताच आपण समजून घेतलं होतं. याला वन नाव देऊयात. Now Q and R are parallel lines and line P is their transversal. So angle C plus angle F is equal to 180 degree. Interior angles इथे फॉर्म झाले की नाही म्हणून आपण राईट केलेला आहे. पहा Q आणि R पॅरलल लाईन्स, P त्यांच्यावरचा ट्रान्सव्हर्सल,
इथे इंटिरियर अँगल्स फॉर्म झाले. इंटिरियर अँगल्स हे सप्लिमेंटरी असतात, ही प्रॉपर्टी आहे इंटिरियर अँगल्सची, म्हणून इथे आपण राईट केलेला आहे अँगल सी प्लस अँगल एफ इज इक्वल टू 180 डिग्री. अँगल सी आता इथे आपल्याकडे आहे 80, बरोबर, प्लस अँगल एफ ऍज इट इज राईट केला. आता अँगल सी ची व्हॅल्यू 80 कशावरून राईट केली, तर नंबरिंग दिलेला आहे आपण फ्रॉम 1 इथे खाली राईट करायचं, फ्रॉम 1. त्यानंतर ना अँगल एफ इज इक्वल टू 180 मायनस 80. अँगल एफ इज इक्वल टू 180 मायनस 80 किती होणार, 100. सो अँगल एफ ची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे 100. चला आता पुढे इथे हे करस्पॉन्डिंग अँगल्स फॉर्म झाले. करस्पॉन्डिंग अँगल्स टू पॅरलल लाईन्स वरच्या ट्रान्सव्हर्सलमुळे जे करस्पॉन्डिंग अँगल्स फॉर्म होतात ते कॉन्ग्रुएंट असतात, हे आपल्याला माहित आहे. म्हटल्यावर अँगल जी सुद्धा किती येणार, 80 डिग्री. सी 80 डिग्री आहे म्हटल्यावर जी सुद्धा 80 डिग्री. चला पुढे सोल्युशन राईट करून घेऊयात. नाव अँगल सी इज इक्वल टू अँगल जी as they are corresponding angles. So angle G is equal to 80 degree from 1. हे पहा C 80 डिग्रीचा आहे की नाही, म्हणून इथे G सुद्धा 80 डिग्री आला. काय 80 डिग्री आला, कारण C आणि G हे करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत. अशा प्रकारे इथे आपला हा क्वेश्चन नंबर 6 कम्प्लीट सॉल्व्ह करून झालेला आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. In figure 2.27, if line AB is parallel to line CF and line BC is parallel to ED, then prove that angle ABC is equal to angle FDE. आता क्वेश्चन व्यवस्थित समजून घ्या काय दिलेलं आहे. इथे लाईन AB पॅरलल आहे CF ला. हे पहा CF यालाच PF असंही म्हणू शकता, CD असंही म्हणू शकता, पण इथे क्वेश्चन मध्ये त्यांनी काय म्हटलेलं आहे, CF म्हटलेलं आहे. सो आपण CFच म्हणूया तिला. AB पॅरलल आहे CF ला. त्यानंतर न BC, हे पहा ही BC पॅरलल आहे ED ला. मग आपल्याला प्रूफ करायला सांगितलेलं आहे की ABC हा अँगल इक्वल आहे अँगल FDE ला. FDE ला. आता इथे पाहिल्यानंतर न आपल्याला अरे बापरे आता कसं सॉल्व्ह करायचं, यांचं तर काही रिलेशनच नाहीये. अशा प्रकारचे प्रश्न डोक्यामध्ये येऊ शकतात, पण स्टेप बाय स्टेप जायचंय, खूप इझी आहे. आपल्याला इथे 2 वेगवेगळ्या पॅरलल लाईन्स दिलेल्या आहेत, बरोबर. त्याच्या आधारे हा क्वेश्चन खूप इझिली सॉल्व्ह करता येणार आहे. सो पाहूयात आपण. हे पहा थोडीशी झूम करूयात आणि पहा बरं. आता इथे त्यांनी काय म्हटलेलं आहे, AB आणि CF या 2 लाईन्स कशा आहेत, पॅरलल आहेत, बरोबर. हे 2 अँगल्स आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलेले आहेत. या 2 लाईन्स पॅरलल आहेत, त्यांच्यावरचा हा ट्रान्सव्हर्सल घ्या. ओके, हा अँगल आपल्याला पाहिजे की नाही, हा अँगल आणि हा अँगल. मग आधी हा अँगल कुठे आहे लोकेट तो व्यवस्थित पाहून घेऊया. सो हा अँगल कुठे आहे, तर AB आणि CF या 2 पॅरलल लाईन्सच्या या ट्रान्सव्हर्सलवर आहे हा अँगल, अँगल ABC, बरोबर. मग आता इथे पहा अँगल ABC चा अल्टरनेट अँगल कोणता येणार, अल्टरनेट अँगल येणार हा C. अल्टरनेट अँगल का म्हणतोय आपण, तर लक्षात घ्या. हे पहा जितक्या मेजरचा अँगल ABC आहे, हा अँगल आहे, तितक्याच मेजरचा हे पहा इथला हा अल्टरनेट अँगल असणार आहे, बरोबर. म्हणजे हा जेवढा आहे तेवढाच हा असेल आणि हा जेवढा आहे तेवढाच हा असेल. पहा आता हे 2 अल्टरनेट अँगल्स आहेत. अल्टरनेट अँगल्स कसे असतात, कॉन्ग्रुएंट असतात और इक्वल असतात. ते इथे आपण राईट करून घेऊयात. ABC इज इक्वल टू अँगल BCD. क्लिअर. आता पुढे बघा. आता हा जो नेक्स्ट अँगल आहे आपला क्वेश्चन मध्ये FDE म्हटलंय ना. सो FDE कुठे आहे, कुठे लोकेशन आहे त्याचं, तर FDE हा इथे ही एक लाईन, ही एक लाईन, त्यांच्यावरचा क्वेश्चन मध्येच त्यांनी दिलंय BC आणि ED कशा आहेत, पॅरलल आहेत, म्हणून इथे आपण BC ED या 2 पॅरलल लाईन्स आता घेतलेल्या आहेत आणि हा त्यांच्यावरचा ट्रान्सव्हर्सल घेऊयात. ओके, आता हा ट्रान्सव्हर्सल घेतल्यानंतर ना इथे आहे लोकेशन या अँगल FDE चं, बरोबर. आणि तुम्ही जर व्यवस्थित ऑब्झर्व केलं तर तुमच्या लक्षात येणार आहे की या 2 पॅरलल लाईन्स, लाईन BC आणि लाईन ED, त्यांच्यावरचा हा ट्रान्सव्हर्सल CF आणि इथे पहा F फॉर्म झाला. आता इथे या C चं जितकं मेजर आहे तितकंच मेजर या D चं असणार आहे. C म्हणजे BCD. BCD इज इक्वल टू FDE येणार, बरोबर. सो राईट करून घेऊया तिथे BCD इज इक्वल टू FDE.
आता हे पहा, सुरुवातीला आपण काय फाइंड आउट केलं, एबीसी जितका आहे तितकाच बीसीडी आहे. नंतर आपण काय फाइंड आउट केलं, बीसीडी जितका आहे तितकाच एफडीए आहे. मग जर एबीसी इतकाच बीसीडी आहे, बीसीडी इतकाच एफडीई आहे म्हटल्यावर एबीसी इतकाच एफडीई सुद्धा येणार की नाही. झालं प्रूफ. पहा, एबीसी इज इक्वल टू एफडीई, एबीसी इज इक्वल टू एफडीई, कारण सगळे सेम आहेत. कळालं. चला आता सोल्युशन कसं राईट करायचं तेच पाहून घेऊयात. हे पहा, सोल्युशन मध्ये आधी गिवन काय काय आहे ते राईट करून घेऊया तिथे आपण. सो गिवन आहे AB is parallel to CF and line BC is parallel to ED. प्रूफ काय करायचं आहे, ABC is equal to angle FDE. So proof line AB is parallel to PF and line BC is their transversal. AB आणि PF, आता इथे CF च्या ऐवजी आपण PF म्हटलं, जे मी तुम्हाला सुरुवातीलाच म्हटलं होतं. तुम्ही CF म्हणा, PF म्हणा, CD म्हणा, लाईन तर तीच आहे. ओके, सो तुम्ही इथे AB आणि CF म्हणा पॅरलल, किंवा PF म्हटलं तरी पण नो प्रॉब्लेम. सो AB इज पॅरलल टू PF अँड BC इज देअर ट्रान्सव्हर्सल. ओके, सो अँगल ABC इज इक्वल टू अँगल BCD. का बरं, कारण हे अल्टरनेट अँगल्स आहेत. सो रिझन राईट करून घेऊयात, अल्टरनेट अँगल्स, आणि त्याला नाव देऊयात 1. हे पहा, अल्टरनेट अँगल्स आहेत की नाही, झेड फॉर्म झाला. सो हे दोन्ही अँगल्स इक्वल आहेत. नेक्स्ट, लाईन BC इज पॅरलल टू ED. BC इज पॅरलल टू ED अँड PF इज देअर ट्रान्सव्हर्सल. BC इज पॅरलल टू ED अँड PF देअर ट्रान्सव्हर्सल. सो angle BCD is equal to angle BCD is equal to काय येणार आहे, FDE. ओके, as they are corresponding angles. हे पहा, corresponding angles फॉर्म झाले की नाही, C आणि D, आणि corresponding angles हे कॉन्ग्रुएंट असतात, म्हणून इथे आपण राईट केलं angle BCD is equal to angle FDE. From 1 and 2, we can say that angle ABC is equal to angle FDE. झालं प्रूफ. पहा, केलं की नाही प्रूफ. चला आता इथे राईट करूया. Hence proved. And let's solve our last question of this problem set. In figure 2.28, textbook मध्ये या फिगरचं नाव आहे 2.28. Line PS is a transversal of parallel line AB and line CD. PS हा पॅरलल लाईन AB आणि CD चा ट्रान्सव्हर्सल आहे. If ray QX, QY, RX and RY are angle bisectors, then prove that quadrilateral QXRY is a rectangle. आता हा क्वेश्चन रीड केल्यानंतर, त्याचबरोबर ही फिगर ऑब्झर्व केल्यानंतर तुम्हाला असं वाटू शकतं की अरे बापरे, खूपच डिफिकल्ट क्वेश्चन दिसतोय. पण ट्रस्ट मी, अजिबात डिफिकल्ट क्वेश्चन नाहीये. हा, सोल्युशन या क्वेश्चनचे जरा लेंदी आहे, समजायला थोडेसे कन्फ्युजिंग आहे, पण तुम्हाला माहिती आहे तुमच्या बेसिक कन्सेप्ट क्लिअर आहेत. सो अजिबातच डिफिकल्ट जाणार नाहीये तुम्हाला. हो की नाही. चला समजून घेऊयात की काय काय इन्फॉर्मेशन दिलेली आहे आणि कशा प्रकारे आपल्याला प्रूफ करता येणार आहे की हा जो इथे क्वाड्रिलॅटरल रेजमुळे फॉर्म झालेला आहे QXRY हा क्वाड्रिलॅटरल रेक्टँगल आहे. आता एखादी फिगर रेक्टँगल आपण त्या फिगरला कधी म्हणतो, जेव्हा त्याचे सगळे अँगल्स 90 डिग्रीचे असतात तेव्हा. हो की नाही. आता इथे हा अँगल Q, हा जो क्वाड्रिलॅटरल आहे, क्वाड्रिलॅटरल QXRY, या क्वाड्रिलॅटरल मध्ये आपल्याला अँगल Q 90 डिग्री हवा आहे, X 90 डिग्री हवा आहे, R 90 डिग्री हवा आहे आणि Y पण 90 डिग्रीचा हवा आहे. तर आणि तरच आपण असं म्हणू शकतो की हा जो क्वाड्रिलॅटरल आहे तो रेक्टँगल आहे. मग चला प्रूफ करायला घेऊयात की हे जे अँगल्स आहेत ते 90 डिग्रीचे आहेत की नाहीत. ऑफकोर्स आहेतच, कारण इथे आपल्याला दिसतंय की ते 90 डिग्रीचे आहेत. फक्त ते प्रूफ कसं करायचं, हो की नाही, त्याचं सोल्युशन कशा प्रकारे राईट करायचं, खूप इझी आहे. हे पहा, आता इथे त्यांनी काय म्हटलेलं आहे की PS हा लाईन ABCD चा ट्रान्सव्हर्सल आहे. बरोबर, ट्रान्सव्हर्सलमुळे काही अँगल्स फॉर्म होतात. सगळ्या अँगल्सच्या प्रॉपर्टीज आपल्याला माहित आहे, अँगल टेस्ट माहिती आहेत. सगळ्यांचा यूज इथे आपल्याला करायचा आहे. सगळ्यांचा यूज नाही करावा लागणार आहे, पण त्यातली कोणती प्रॉपर्टी, कोणती टेस्ट इथे आपल्याला युजफुल आहे ते समजून घ्यावं लागेल. हे पहा, आता इथे त्यांनी काय म्हटलेलं आहे, हे जे रेज आहेत ना ते अँगल बायसेक्टर आहेत. सो QX हा कोणत्या अँगलचा अँगल बायसेक्टर आहे बरं, तर हे पहा इथे
हा एक अँगल आहे फॉर्म झालेला ए क्यू आर. या ए क्यू आर चा क्यू एक्स हा अँगल बायसेक्टर आहे. अँगल बायसेक्टर म्हणजे काय, तर हा जो रे क्यू एक्स आहे तो काय काम करतो, हा जो अँगल ए क्यू आर आहे ना त्याचे इक्वल दोन पार्ट्स तयार करत असतो. म्हणजे जितक्या मेजरचा ए क्यू एक्स आहे तितक्याच मेजरचा एक्स क्यू आर आहे. ओके, आता इथे आपण सॉल्व्ह करायचे आपल्याला. या अँगल्सला आपण नाव देऊन घेऊयात. जर हा अँगल एक्स असेल तर हा जो अँगल आहे तो सुद्धा एक्स असणार, बरोबर. म्हणजे हा एक्स आणि हा एक्स. क्लिअर. आता हे पहा, इथे हा दुसरा आपल्याकडे बायसेक्टर त्यांनी दिलेला आहे क्यू वाय. क्यू वाय हा कोणत्या अँगलचा अँगल बायसेक्टर आहे, तर बी क्यू आर चा अँगल बायसेक्टर आहे. त्यामुळे दोन इक्वल पार्ट्स और दोन इक्वल अँगल्स इथे फॉर्म झालेले आहेत. यांना सुद्धा नाव देऊन घेऊयात आपण वाय. जर हा अँगल बी क्यू वाय वाय असेल तर वाय क्यू आर हा सुद्धा वायच असणार. सो यांना आपण वाय असं नाव देऊन घेऊया. त्याचप्रमाणे इथे हा पहा, आर वाय हा अँगल बायसेक्टर आहे कोणाचा, तर क्यू आर डी चा, बरोबर. त्यामुळे दोन इक्वल पार्ट्स इथे या अँगलचे फॉर्म झालेले आहेत. यांना नाव देऊन घेऊयात एल. त्याचप्रमाणे नेक्स्ट रे आपल्याला दिलेला आहे आर एक्स. आर एक्स हा काय आहे, कोणत्या अँगलचा अँगल बायसेक्टर आहे, तर क्यू आर सी और सी आर क्यू चा. सो इक्वल दोन पार्ट्स इथे तयार झालेले आहेत. यांना नाव देऊन घेऊयात आपण एम. इथपर्यंत कळालं तुम्हाला. आता मला माहितीये आता तुम्हाला डोक्यामध्ये चक्र फिरायला लागलेली असतील. कसं काय बरं आता आपल्याला सॉल्व्ह करता येणार आहे. पहा, खूप खूप इझी आहे. आपल्याला प्रूफ करायचंय की हा रे, या सगळ्या रेजमुळे हा जो क्वाड्रिलॅटरल फॉर्म झालेला आहे तो रेक्टँगल आहे की नाही. आता पहा बरं, इथे ही लाईन ए बी यावर दोन अँगल्स आहेत. कोणते अँगल्स, तर अँगल ए क्यू आर आणि अँगल बी क्यू आर, बरोबर. आता जेव्हा कधी एका स्ट्रेट लाईनवर अँगल्स फॉर्म होत असतात तेव्हा ते अँगल्स इन अ लिनियर पेअर असतात, बरोबर. आणि अँगल्स इन अ लिनियर पेअरची प्रॉपर्टी काय आहे, त्यांचं सम नेहमी 180 डिग्री येत असतं. सो लाईन ए बी वर आता इथे आपण फक्त समजून घेऊयात मुलांनो की कशा प्रकारे आपल्याला सॉल्व्ह करता येणार आहे. नंतर आपण याचं सोल्युशन राईट करूयात. आता तुम्ही फक्त लक्ष द्या की मी काय सांगतेय. हे पहा, आता इथे दोन अँगल्स कोणते फॉर्म झालेले आहेत, अँगल ए क्यू आर आणि अँगल बी क्यू आर. दोन्हीही अँगल्स इन अ लिनियर पेअर आहेत आणि अँगल्स इन अ लिनियर पेअरचं सम काय असतं, 180 डिग्री. आता ए क्यू आर, अँगल ए क्यू आर चा अँगल रे क्यू एक्स काय आहे, रे क्यू एक्स आहे अँगल बायसेक्टर, बरोबर. अँगल बायसेक्टर असल्यामुळे इथे दोन अँगल्स फॉर्म झालेले आहेत. मग अँगल ए क्यू आर लाच आपण अँगल ए क्यू एक्स प्लस एक्स क्यू आर असं राईट करू शकतो, बरोबर. प्लस बी क्यू आर चे सुद्धा दोन इक्वल पार्ट्स झालेले आहेत. अँगल बायसेक्टर क्यू वाय मुळे कोणते झालेले आहेत ते, तर बी क्यू आर च्या जागी आपण राईट करूयात त्याचे जे दोन अँगल्स फॉर्म झालेले आहेत ते बी क्यू वाय आणि वाय क्यू आर. ओके, इज इक्वल टू 180 डिग्री. आता ए क्यू एक्स किती आहे आपण घेतलेलं, ए क्यू एक्स घेतलेला आहे एक्स, बरोबर. सो ए क्यू एक्सचं मेजर आपण इथे राईट करूयात एक्स आणि एक्स क्यू आर च सुद्धा एक्सच आहे. सो ते इथे राईट करून घेऊयात. बी क्यू वाय आपण घेतलेला आहे वाय, त्याचबरोबर वाय क्यू आर आपण घेतलेला आहे वाय, बरोबर. दोन्ही पण वाय वाय असणार कारण की इथे दोन इक्वल पार्ट्स तयार झालेले आहेत अँगल बायसेक्टरमुळे. सो एक्स प्लस वाय येणार 180 डिग्री. आता एक्स प्लस एक्स किती, 2x आणि वाय प्लस वाय किती, 2y इज इक्वल टू 180 डिग्री. आता इथे 2 आहे, इथे 2 आहे. हा जो 2 आहे तो कॉमन म्हणून आपण बाहेर काढूयात आणि ब्रॅकेटमध्ये राईट करूयात एक्स प्लस वाय इज इक्वल टू 180 डिग्री. आता पहा, हा जो 2 आहे त्याला आपण इक्वल टू च्या राईट हँड साईडला पाठवून देऊयात. इथे तो मल्टिप्लिकेशन मध्ये आहे, तो जेव्हा त्याची साईड चेंज करेल लेफ्ट हँड साईडचा राईट हँड साईडला जाईल तेव्हा मल्टिप्लिकेशनचं नेहमी डिव्हिजन होत असतं, अपोजिट ऑपरेशन होत असतं. सो इक्वल टू च्या लेफ्ट हँड साईडला राईट करूयात एक्स प्लस वाय आणि 2 ला पाठवून देऊयात इक्वल टू च्या राईट हँड साईडला. इथे मल्टिप्लिकेशन मध्ये आहे, इकडे गेल्यानंतर ना साईड चेंज केल्यानंतर ना त्याचा डिव्हिजन मध्ये तो चेंज होणार. सो 180 डिवाइडेड बाय 2, 2 1 जार 2, 2 9 जार 18, 2 0 जार 0.
सो एक्स प्लस वाय आपल्याला मिळालेला आहे 90 डिग्री. कुठे आहे एक्स प्लस वाय? हे पहा इथे एक्स प्लस वाय किती मिळालं आपल्याला? 90 डिग्री. सो क्वाड्रिलॅटरल क्यू एक्स आर वाय यामधला अँगल क्यू कितीचा आहे? 90 डिग्रीचा आहे. सिमिलरली हा जो आपण दुसरा त्याच्या अपोजिट अँगल आहे अँगल आर, हा सुद्धा 90 डिग्रीचा आहे, ते प्रूफ करू शकतो. हे पहा लाईन सीडी वर ट्रान्सव्हर्सल पीएस मुळे अँगल्स फॉर्म झालेले आहेत. म्हणजे जे अँगल्स फॉर्म झालेले आहेत ते अँगल्स इन अ लिनियर पेअर आहेत असं आपण म्हणू शकतो. कोणते अँगल्स फॉर्म झालेले आहेत? तर हे पहा सी आर क्यू आणि डी आर क्यू. सो हे अँगल्स इन अ लिनियर पेअर आहेत आणि अँगल्स इन अ लिनियर पेअर हे नेहमी सप्लिमेंटरी असतात. सो इथे आपण राईट करू शकतो अँगल सी आर क्यू प्लस अँगल डी आर क्यू इज इक्वल टू 180 डिग्री. आता हे पहा क्वेश्चन मध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे की आर एक्स हा अँगल बायसेक्टर आहे. मग आर एक्स हा कोणत्या अँगलचा अँगल बायसेक्टर आहे? तर सी आर क्यू चा अँगल बायसेक्टर आहे. अँगल बायसेक्टर अँगलला 2 इक्वल पार्ट्स मध्ये डिवाइड करण्याचं काम करत असतो. सो इथे सी आर क्यू लाच आपण सी आर एक्स प्लस एक्स आर क्यू असं म्हणू शकतो. मग सी आर एक्स ला जर आपण एम घेतलं तर एक्स आर क्यू हा सुद्धा एम होणार कारण दोन्हीही इक्वल आहेत अँगल्स. मग चला इथे अँगल सी आर क्यू च्या जागी आपण राईट करूयात एम प्लस एम किंवा डिरेक्टली तुम्ही 2m राईट केलं तरीही चालणार आहे, नो प्रॉब्लेम. आता हे पहा इथे अँगल डी आर क्यू चा अँगल बायसेक्टर आहे आर वाय. अँगल बायसेक्टर अँगल डी आर क्यू ला 2 इक्वल पार्ट्स मध्ये डिवाइड करतो. म्हणून इथे आपण अँगल डी आर वाय ला एल म्हणूयात. त्याचबरोबर अँगल वाय आर क्यू ला सुद्धा एल म्हणूयात कारण दोन्हीही इक्वल आहेत. बरोबर. सो अँगल डी आर क्यू च्या ऐवजी आपण राईट करूयात एल प्लस एल कारण अँगल डी आर क्यू म्हणजेच अँगल डी आर वाय प्लस अँगल वाय आर क्यू आहे आणि अँगल डी आर वाय आहे एल आणि अँगल वाय आर क्यू सुद्धा आहे एल. म्हणून इथे आपण राईट केलं एल प्लस एल अँगल डी आर क्यू च्या जागी. आता इथे पहा पुढे सॉल्व्ह करा. एम प्लस एम 2m, एल प्लस एल 2l. सो 2m प्लस 2l इज इक्वल टू 180 डिग्री. 2 कॉमन म्हणून बाहेर काढूयात, ब्रॅकेट मध्ये राईट करूयात एम प्लस एल इज इक्वल टू 180 डिग्री. या 2 ला पाठवून देऊयात इक्वल टू च्या राईट हँड साईडला. इथे मल्टिप्लिकेशन मध्ये आहे, इकडे गेल्यावर तो डिव्हिजन मध्ये चेंज होणार. सो एम प्लस एल इज इक्वल टू 180 डिवायडेड बाय 2. सेम आपण इथे वरती ज्या प्रकारे केलं होतं त्याच प्रकारे इथे आपण खाली रिपीट करायचंय. फक्त अँगल्सची नावं मात्र आपल्याला वेगळी घ्यायची आहेत कारण आपण इकडे सीडी या लाईन वरचे अँगल्स पाहतोय की नाही म्हणून. सो 2 1 2, 2 9 18, 2 0 0. ओके. सो इथे एम प्लस एल आपल्याला मिळालेला आहे 90 डिग्री. सो हा वाला जो अँगल आहे तो सुद्धा आपण फाइंड आउट केलेला आहे, हा 90 डिग्रीचा आहे. ओके. आता क्वाड्रिलॅटरल क्यू एक्स आर वाय मधले 2 अँगल्स आपल्याला 90 डिग्रीचे मिळालेले आहेत. रिमेनिंग कोणते अँगल्स आहेत आता जे 90 डिग्रीचे आहेत हे आपल्याला प्रूफ करायचं आहे. तर हा अँगल एक्स आणि हा अँगल वाय. ओके. चला प्रूफ करूयात, काहीच कठीण नाहीये. आता पहा बरं ए बी आणि सी डी या ज्या 2 लाईन्स आहेत आणि त्यांच्यावरचा हा ट्रान्सव्हर्सल पीएस, या ट्रान्सव्हर्सल मुळे काय फॉर्म झालेला आहे? इंटिरियर अँगल्स फॉर्म झालेले आहेत. हे पहा इथे इंटिरियर अँगल्स फॉर्म झाले. बरोबर. हा अँगल ए क्यू आर आणि अँगल सी आर क्यू हे इंटिरियर अँगल्स आहेत. ओके नाही. आणि इंटिरियर अँगल्सचं सम हे नेहमी 180 डिग्री येतं. ते सप्लिमेंटरी असतात आपल्याला माहित आहे. आता हे पहा आपल्याला हा अँगल फाइंड आउट करायचा आहे की नाही. आता या इंटिरियर अँगल्सच्या प्रॉपर्टीवरून आपण फार इझिली फाइंड आउट करू शकतो की हा जो अँगल आहे तो 90 डिग्रीचा कसं काय आहे. पहा आता हे इंटिरियर अँगल्स आहेत. बरोबर. सो चला हे यांचं सम 180 डिग्री येतं ते इथे खाली राईट करून घेऊयात. सो अँगल ए क्यू आर प्लस अँगल सी आर क्यू इज इक्वल टू 180 डिग्री. बरोबर. पण अँगल ए क्यू आर चा अँगल बायसेक्टर आहे क्यू एक्स. बरोबर. या अँगल बायसेक्टर क्यू एक्स मुळे 2 अँगल्स फॉर्म झाले इथे. अँगल ए क्यू एक्स आणि अँगल आर क्यू एक्स. ए क्यू एक्स आहे एक्स आणि आर क्यू एक्स आहे एक्स आपण घेतलेला. सो एक्स प्लस एक्स राईट करूयात अँगल ए क्यू आर च्या जागी. सो एक्स प्लस एक्स. सिमिलरली इथे हे पहा अँगल सी आर क्यू
ला आपण एम प्लस एम राईट करू शकतो, कारण अँगल सी आर क्यू चा अँगल बायसेक्टर आहे आर एक्स, बरोबर. त्यामुळे दोन अँगल्स इथे फॉर्म झालेले आहेत. प्रत्येक अँगलला आपण एम म्हटलेलं आहे. का एम म्हटलं? कारण जितका सी आर एक्स आहे तितकाच एक्स आर क्यू आहे, बरोबर. सो एम प्लस एम. मग आपण सी अँगल सी आर क्यू च्या जागी राईट केलेला आहे एम प्लस एम. क्लिअर झालं इतकं? इज इक्वल टू 180 डिग्री. इज इक्वल टू 180 डिग्री का राईट केलं? कारण हे इंटिरियर अँगल्स सप्लिमेंटरी असतात म्हणून. सो एक्स प्लस एक्स 2x, एम प्लस एम 2m इज इक्वल टू 180 डिग्री. 2 कॉमन आपण बाहेर काढूयात आणि ब्रॅकेटमध्ये राईट करूयात एक्स प्लस एम. सेम आपल्याला इथे ज्या प्रकारे दोन्ही ठिकाणी आपण केलं होतं त्याच प्रकारे इथे करायचं आहे. इज इक्वल टू 180 डिग्री. आता एक्स प्लस एम ऍज इट इज ठेवूयात इक्वल टूच्या लेफ्ट हँड साईडला आणि राईट हँड साईडला राईट करूयात 180 डिवायडेड बाय 2. आता डिवायडेड बाय 2 का केलं? कारण हा जो 2 आहे तो आपण घेतलेला आहे इक्वल टूच्या राईट हँड साईडला. इथे तो मल्टिप्लिकेशन मध्ये आहे, तो जेव्हा त्याची साईड चेंज करेल तेव्हा डिव्हिजन मध्ये चेंज होणार. आता इथे 180 ला 2 ने डिवाइड करा, किती आन्सर येणार? ऑफकोर्स 90 येणार, हो की नाही. सो एक्स प्लस एम आपल्याला मिळालेला आहे 90 डिग्री. कुठे आहे एक्स आणि एम? हे पहा, इथे आहे एक्स आणि इथे आहे एम. आता हे पहा, हा एक ट्रायंगल फॉर्म झालेला आहे, ट्रायंगल एक्स क्यू आर. आणि ट्रायंगलची प्रॉपर्टी तर तुम्हाला माहितच आहे, ट्रायंगलच्या सगळ्या अँगल्सचं सम 180 डिग्री येत असतं, बरोबर. म्हणजेच अँगल एक्स प्लस अँगल क्यू प्लस अँगल आर किती येणार? हा जो ट्रायंगल आहे त्याच्या सगळ्या अँगलचं सम 180 डिग्री. मग आता जर एक्स प्लस एम 90 डिग्री येत आहे, तर हा जो अँगल आहे या अँगलचं मेजर किती असणार आहे? लक्षात घ्या, एक्स प्लस एम 90 डिग्री आहे आणि ट्रायंगलच्या सगळ्या अँगल्सचं सम 180 डिग्री येत असतं, बरोबर. मग 180 डिग्री मधला एक्स प्लस एम आहे 90, मग हा जो अँगल आहे तो येणार 90 डिग्री. कळालं का? मग आता आपल्याला हे पहा, क्वाड्रिलॅटरल क्यू एक्स आर वाय चा हा अँगल क्यू 90 डिग्री मिळालेला आहे, अँगल आर 90 डिग्री मिळालेला आहे, हा अँगल एक्स सुद्धा 90 डिग्रीचाच आहे. आणि त्याच प्रकारे जसं आपण इथे इंटिरियर अँगल्स यूज करून इथलं 90 डिग्री फाइंड आउट केलं, बरोबर. ट्रायंगलचा सगळ्या अँगल्सचं सम 180 डिग्री असतं, ही प्रॉपर्टी यूज करून आपण फाइंड आउट केलं की हा अँगल 90 डिग्रीचा आहे. त्याच प्रकारे आपण इथे हा अँगल वाय सुद्धा 90 डिग्रीचा आहे हे प्रूफ करू शकतो. मग आता पहा, सगळे या क्वाड्रिलॅटरलचे सगळे अँगल्स, अँगल क्यू, अँगल एक्स, अँगल आर, अँगल वाय हे 90 डिग्रीचे आहेत म्हटल्यावर हा जो क्वाड्रिलॅटरल आहे तो काय असणार आहे? ऑफकोर्स रेक्टँगल असणार आहे, हो ना. चला, आय होप तुम्हाला हे एक्सप्लेनेशन व्यवस्थित कळलं असणार आहे. आता याचं सोल्युशन कसं राईट करायचं तेही समजून घेऊयात. हे पहा, सगळ्यात आधी आपण काय केलं? गिवन राईट करायचे आपल्याला सगळ्यात आधी, हो ना. सो गिवन राईट करूयात. ए बी अँड सी डी आर पॅरलल लाईन्स अँड पी एस इज देअर ट्रान्सव्हर्सल. देन हे जे सगळे रेज आहेत ते अँगल बायसेक्टर्स आहेत. कोणाकोणाचे ते आपण इथे राईट करून घेतलेलं आहे. रे क्यू एक्स, क्यू वाय, आर एक्स, आर वाय आर अँगल बायसेक्टर्स ऑफ ए क्यू आर, अँगल बी क्यू आर, अँगल क्यू आर सी अँड अँगल क्यू आर डी रिस्पेक्टिव्हली. इथे तुम्ही राईट करायचे पुढे वर्ड रिस्पेक्टिव्हली. रिस्पेक्टिव्हली म्हणजे काय? तर रे क्यू एक्स हा अँगल ए क्यू आर चा अँगल बायसेक्टर आहे, रे क्यू वाय हा अँगल बी क्यू आर चा अँगल बायसेक्टर आहे, रे आर एक्स हा अँगल क्यू आर सी चा अँगल बायसेक्टर आहे, तर रे आर वाय हा अँगल क्यू आर डी चा अँगल बायसेक्टर आहे. आता आपल्याला फाइंड आउट काय करायचंय और प्रूफ काय करायचंय? तर क्वाड्रिलॅटरल क्यू एक्स आर वाय इज अ रेक्टँगल. हा क्यू एक्स आर वाय हा एक रेक्टँगल आहे हे आपल्याला प्रूफ करायचंय. मग सगळ्यात आधी आपण काय केलं? तर लाईन ए बी घेतली होती. लाईन ए बी वरचे अँगल्स आपण पाहिले. एका स्ट्रेट लाईनवर जेव्हा अँगल्स फॉर्म होत असतात तेव्हा ते अँगल्स इन अ लिनियर पेअर असतात, हो ना. आणि अँगल्स इन अ लिनियर पेअर हे नेहमी सप्लिमेंटरी असतात. हे यूज करून आपण हा अँगल क्यू, क्वाड्रिलॅटरल क्यू एक्स आर वाय चा अँगल क्यू कशा प्रकारे 90 डिग्री आहे ते प्रूफ केलं. चला मग सोल्युशन कसं राईट करायचं ते पाहूयात. सो प्रूफ, लेट अँगल एक्स क्यू ए, अँगल एक्स क्यू ए is equal to angle
एक्स क्यू आर, आपण या दोन्ही अँगल्सला एक्स म्हटलं होतं की नाही? का एक्स म्हटलं होतं? कारण अँगल ए क्यू आर चा क्यू एक्स हा अँगल बायसेक्टर आहे. अँगल बायसेक्टर असल्यामुळे अँगल ए क्यू आर चे दोन इक्वल पार्ट्स तयार झाले. मग जर हा पार्ट आपण एक्स घेतला तर हा पार्ट सुद्धा एक्स असणार आहे, म्हणजेच ते दोन्ही इक्वल असणार. म्हणून इथे आता आपण राईट करूयात, लेट एक्स क्यू ए इज इक्वल टू अँगल एक्स क्यू आर इज इक्वल टू एक्स डिग्री. ओके, त्याच प्रकारे इतर जे सगळे रेज आहेत त्यात ते कोणत्या ना कोणत्या अँगलचे अँगल बायसेक्टर्स आहेत. त्यामुळे कशा प्रकारे दोन इक्वल पार्ट्स तयार झालेले आहेत. आणि इथे हा जो अँगल आहे अँगल बी क्यू आर, त्याचा अँगल बायसेक्टर क्यू वाय आहे. तर यांना आपण काय म्हटलं होतं? वाय म्हटलं होतं, हो की नाही? दोन इक्वल पार्ट्स तयार झाले की नाही इथे? सो यांना आपण वाय म्हटलं होतं, ते आपण इथे राईट करूयात. सो नेक्स्ट आहे अँगल वाय क्यू बी इज इक्वल टू अँगल वाय क्यू आर. यांना आपण वाय डिग्री घेतलं होतं. का? कारण रे क्यू वाय बायसेक्ट्स अँगल बी क्यू आर, आणि त्याला नंबर देऊयात आपण 2. हे पहा, हा वाला बी क्यू आर चा अँगल बायसेक्टर आहे क्यू वाय, त्यामुळे इथला हा अँगल आणि इथला हा अँगल दोघांनाही आपण वाय डिग्री आहेत असं घेऊयात. सिमिलरली रे आर एक्स हा अँगल क्यू आर सी चा अँगल बायसेक्टर आहे, त्यामुळे पाहताय अँगल क्यू आर सी चे दोन इक्वल पार्ट्स इथे तयार झालेले आहेत. मग जर एका पार्टला आपण एम म्हटलं तर दुसरा पार्ट सुद्धा एम डिग्रीचाच असणार आहे, हो ना? चला मग इथे राईट करूयात, अँगल एक्स आर क्यू इज इक्वल टू अँगल एक्स आर सी. किती डिग्रीचा घेतला आपण? एम डिग्री. ॲज आर एक्स, रे आर एक्स बायसेक्ट्स अँगल क्यू आर सी. आता हे पहा, इथला रे आर वाय काय करतोय? अँगल क्यू आर डी और अँगल डी आर क्यू चे दोन इक्वल पार्ट्स इथे तयार करतोय, हो की नाही? मग जर एका पार्टला आपण एल असं म्हटलं तर दुसरा पार्ट सुद्धा एल इतकाच असणार आहे. चला मग इथे राईट करूयात आपण. सो अँगल वाय आर क्यू इज इक्वल टू अँगल वाय आर डी. एल म्हटलं ना आपण, सो एल डिग्री. ॲज रे आर वाय बायसेक्ट्स अँगल क्यू आर डी, याला आपण 4 नंबर देऊयात. आता हे पहा, ए बी ही एक स्ट्रेट लाईन आहे, क्यू आर त्याच्यावर आहे. या स्ट्रेट लाईनवर लाईन क्यू आर मुळे दोन अँगल्स फॉर्म झालेले आहेत. कोणते? अँगल ए क्यू आर आणि अँगल बी क्यू आर. मग हे कोणते अँगल्स आहेत? जेव्हा एका स्ट्रेट लाईनवर एखाद्या लाईनमुळे अँगल्स फॉर्म होत असतात तेव्हा ते अँगल्स इन अ लिनियर पेअर असतात आणि ते नेहमी सप्लिमेंटरी असतात. ही प्रॉपर्टी आपल्याला माहित आहे. चला तर मग इथे खाली राईट करून घेऊयात, लाईन ए बी इज अ स्ट्रेट लाईन क्यू आर स्टँडिंग इन इट. सो अँगल ए क्यू आर प्लस अँगल बी क्यू आर इज इक्वल टू 180 डिग्री. बरोबर. पण इथे पहा, अँगल ए क्यू आर चा क्यू एक्स हा अँगल बायसेक्टर आहे. क्यू एक्स अँगल बायसेक्टर असल्यामुळे अँगल ए क्यू आर चे दोन इक्वल पार्ट्स तयार झालेले आहेत. दोन अँगल्स मिळून अँगल ए क्यू आर इथे फॉर्म झालेला आहे. मग कोणते आहेत ते दोन अँगल्स? तर अँगल ए क्यू एक्स आणि अँगल एक्स क्यू आर. सो इथे राईट करूयात, ए क्यू आर च्या जागी अँगल ए क्यू ए अँगल एक्स क्यू ए म्हणा किंवा अँगल ए क्यू एक्स म्हणा, काही फरक पडत नाही. सो अँगल एक्स क्यू ए प्लस अँगल एक्स क्यू आर. आता अँगल बी क्यू आर म्हणजेच काय आहे? अँगल बी क्यू आर चा अँगल बायसेक्टर आहे क्यू वाय. या अँगल बायसेक्टरमुळे अँगल बी क्यू आर चे दोन इक्वल पार्ट्स तयार झालेले आहेत. कोणते आहेत? तर अँगल वाय क्यू बी प्लस अँगल वाय क्यू आर इज इक्वल टू 180 डिग्री. अँगल्स ऍडिशन प्रॉपर्टी. आता अँगल ए क्यू एक्स और अँगल एक्स क्यू ए प्लस अँगल एक्स क्यू आर. हे पहा, एक्स क्यू ए इज इक्वल टू एक्स क्यू आर. आपण काय घेतलेलं आहे? एक्स डिग्री घेतलंय की नाही? मग चला यांच्या ऐवजी आपण एक्स डिग्री असं राईट करूयात. एक्स क्यू ए एक्स डिग्रीचा आहे आणि एक्स क्यू आर सुद्धा एक्स डिग्रीचा आहे. सो एक्स प्लस एक्स येणार इथे. सो एक्स प्लस वाय क्यू बी
आणि वाय क्यू आर, वाय क्यू बी, वाय क्यू आर काय घेतले आपण, वाय डिग्री घेतलेला आहे. सो इथे येणार वाय प्लस वाय इज इक्वल टू 180 डिग्री. आता इथे तुम्ही रिझन राईट करू शकता. काय करायचंय रिझन, इथे आपण नंबरिंग केलंय की नाही, आपण हे एक्स आणि वाय का घेतलं ते इथे राईट करायचं. फ्रॉम 1 and 2 इथे राईट करा, फ्रॉम 1 and 2. आता इथे एक्स प्लस एक्स किती झालं, 2x आणि वाय प्लस वाय 2y इज इक्वल टू 180 डिग्री. आता वाय कॉमन म्हणून बाहेर घेऊयात आणि ब्रॅकेटमध्ये राईट करूयात एक्स प्लस वाय. हे तर आपण आधीच सॉल्व्ह केलेलं होतं. सो आता इथे मी फास्ट मध्ये तुम्हाला सांगते इज इक्वल टू 180 डिग्री. आता 2 ला पाठवून देऊयात इक्वल टूच्या राईट हँड साईडला. सो एक्स प्लस वाय इज इक्वल टू 180 डिवायडेड बाय 2. डिव्हिजन केल्यानंतर आपल्याला आन्सर मिळतं 90 डिग्री. हे पहा, एक्स प्लस वाय हा जो अँगल इथे आपल्याला मिळालेला आहे तो 90 डिग्रीचा मिळालेला आहे. आता इकडे व्यवस्थित लक्ष द्या. एक्स प्लस वाय म्हणजेच कोणता अँगल आहे, हे पहा, एक्स प्लस वाय म्हणजेच एक्स अँगल एक्स क्यू आर प्लस अँगल वाय क्यू आर आहे. एक्स प्लस वाय हा आपल्याला 90 डिग्रीचा मिळालेला आहे. एक्स प्लस वाय म्हणजेच अँगल एक्स क्यू वाय, अँगल एक्स क्यू वाय इथे आपण 90 डिग्रीचा आहे ते अँगल्स ऍडिशन प्रॉपर्टीने फाइंड आउट केलेलं आहे. इथपर्यंत कळालं. आता हे पहा, ज्या प्रकारे आपण वरती इथे प्रूफ केलं, एका स्ट्रेट लाईनवर क्यू आर ही लाईन आहे त्यामुळे अँगल्स इन अ लिनियर पेअर इथे फॉर्म झालेले आहेत. त्याचप्रमाणे सीडी ही एक स्ट्रेट लाईन आहे. सीडी या लाईनवर क्यू आर मुळे दोन अँगल्स फॉर्म झालेले आहेत. मग ते दोन अँगल्स इन अ लिनियर पेअर आहेत, बरोबर, म्हणजेच त्यांचं सम 180 डिग्री येत आहे. सम 180 डिग्री येत आहे, बरोबर. आता इथे आर एक्स हा अँगल सी आर क्यू चा अँगल बायसेक्टर आहे त्यामुळे इक्वल दोन अँगल्स इथे फॉर्म झालेले आहेत. हा एम आहे, मग हा पण एम आहे. त्याचप्रमाणे डी आर क्यू चे दोन अँगल्स इथे रे आर वाय हा जो अँगल बायसेक्टर आहे त्यामुळे फॉर्म झालेले आहेत. एक इथे आपण एल घेतलेला आहे, मग दुसरा पण एलच आहे. मग ज्याप्रमाणे इथे आपण प्रूफ केलं की हा अँगल क्यू कशा प्रकारे 90 डिग्रीचा आहे, त्याच प्रकारे हा अँगल आर सुद्धा 90 डिग्रीचा आहे हे आपण खाली प्रूफ करू शकतो. सो पुन्हा सगळ्या स्टेप्स रिपीट मध्ये राईट करायची काही गरज नाहीये, आपण फक्त इतकंच राईट करू शकतो. सिमिलरली वी कॅन प्रूव्ह दॅट अँगल एक्स आर वाय इज इक्वल टू 90 डिग्री. अँगल एक्स आर वाय इज इक्वल टू 90 डिग्री. आता हा 90 डिग्री कसा येतोय ते आपण एक्सप्लेनेशन पार्ट मध्ये इन डिटेल पाहिलं होतं. सो सोल्युशन पार्ट मध्ये नाही राईट केलं तरीही चालतं. तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही रेफरन्स तो घेऊ शकता आणि राईट करू शकता. खाली सगळ्या स्टेप्स ॲज इट इजच येणार आहेत. सो तुम्ही फक्त इतकं राईट करा. सिमिलरली वी कॅन प्रूव्ह दॅट अँगल एक्स आर वाय इज इक्वल टू 90 डिग्री. आता अँगल क्यू आणि अँगल आर, क्वाड्रिलॅटरल क्यू एक्स आर वाय मधले अँगल क्यू आणि अँगल आर आपल्याला 90 डिग्रीचे इथे मिळालेले आहेत. आता एक्स आणि वाय कसे 90 डिग्रीचे आहेत ते समजून घेऊयात. तेही आपण पाहिलेलंच आहे, हो की नाही. इथे दोन पॅरलल लाईन्स आहेत आपल्याकडे. जागा नसल्यामुळे मी पुढचं जे आपण सॉल्व्ह केलेलं होतं ते थोड्या वेळ बाजूला ठेवलेलं आहे आणि आता पुढे आता इथे रिमेनिंग पार्ट सोल्युशन मध्ये राईट करून घेऊयात. आता ए बी आणि सी डी या दोन पॅरलल लाईन्स आहेत. क्यू आर त्यांच्यावरचं ट्रान्सव्हर्सल आहे. या ट्रान्सव्हर्सलमुळे हे पहा, इथे या ट्रान्सव्हर्सलमुळे इथे इंटिरियर अँगल्स फॉर्म झालेले आहेत. इंटिरियर अँगल सप्लिमेंटरी असतात, तुम्हाला माहित आहे. आता हा अँगल आणि हा अँगल म्हणजे अँगल ए क्यू आर आणि अँगल सी आर क्यू हे सप्लिमेंटरी आहेत. अँगल ए क्यू आर म्हणजेच एक्स प्लस एक्स आणि अँगल सी आर क्यू म्हणजेच एम प्लस एम, हो ना. म्हणजे 2x प्लस 2m इज इक्वल टू 180 डिग्री. सो इथे आपण राईट करूयात ए क्यू आर प्लस क्यू आर सी इज इक्वल टू 180 डिग्री. ए क्यू आर म्हणजेच काय आहे, अँगल एक्स क्यू ए प्लस अँगल एक्स क्यू आर. ज्याप्रमाणे आपण याआधी केलं होतं, हे पहा इथे अँगल ए क्यू आर अँगल बायसेक्टर क्यू एक्स, त्याच्यामुळे दोन अँगल्स फॉर्म झाले. एक ए क्यू एक्स किंवा यालाच एक्स क्यू ए म्हणा आणि दुसरा एक्स क्यू आर. ओके, हे दोन अँगल्स इथे फॉर्म झालेले आहेत. त्यानंतर ना दुसरा इंटिरियर अँगल आपला कोणता पेअर, ए क्यू आर चा दुसरा इंटिरियर पेअर कोणता आहे तर क्यू आर सी. त्याचा अँगल बायसेक्टर आहे आर एक्स, बरोबर. त्याच्यामुळे हे दोन अँगल्स इथे फॉर्म झालेले आहेत. सी आर एक्स आणि एक्स आर क्यू राईट करून घेऊयात इथे इज इक्वल टू 180 डिग्री ॲज दे आर
इथे आपण हे असं का राईट केलेलं आहे, कारण अँगल्स ऍडिशन प्रॉपर्टी, बायसेक्टरमुळे जे दोन अँगल्स आपल्या इथे फॉर्म झालेले आहेत त्यांना आपण ऍड केलेलं आहे. ए क्यू आर म्हणजेच एक्स क्यू ए प्लस एक्स क्यू आर आणि अँगल क्यू आर सी म्हणजेच एक्स आर सी प्लस एक्स आर क्यू. आता या दोघांनाही आपण एक्स एक्स म्हटलेलं आहे. सो एक्स प्लस एक्स, त्यानंतर हे प्लसचं साईन, हा कोणता आहे, हा एम आहे आणि हा एम आहे. सो एम प्लस एम इज इक्वल टू 180. एक्स प्लस एक्स 2x प्लस 2m इज इक्वल टू 180. 2 कॉमन बाहेर काढूयात, ब्रॅकेटमध्ये एक्स प्लस एम इज इक्वल टू 180. आता हा जो 2 आहे याला इक्वल टूच्या राईट हँड साईडला पाठवून देऊयात. इथे मल्टिप्लिकेशन मध्ये आहे, इकडे डिव्हिजन मध्ये चेंज होणार. सो एक्स प्लस एम इज इक्वल टू 180 डिवाइडेड बाय 2. डिव्हिजन केल्यानंतर ना आन्सर येतं 90. आता एक्स प्लस एम म्हणजेच कोणते अँगल्स आहेत हे पहा, हा एक्स कोणता, हा वाला, आणि एम म्हणजे हा वाला. ओके, हा एक्स म्हणजे एक्स क्यू आर आणि हा एम म्हणजे एक्स आर क्यू. एक्स आणि एम हे दोन जे अँगल्स आहेत ते 90 डिग्रीचे आहेत. आता लक्षात घ्या, आपण कोणता अँगल 90 डिग्रीचा आहे ते आता प्रूफ करत आहोत. तर हा जो आहे ना इथला, आपण क्यू 90 डिग्रीचा आहे ते प्रूफ केलं, आर 90 डिग्रीचा आहे ते प्रूफ केलं. आता हा जो एक्स आहे तो कसं काय 90 डिग्रीचा आहे ते प्रूफ करत आहोत. आता इथे एक्स क्यू आर हा एक ट्रायंगल फॉर्म झालेला आहे, बरोबर. या ट्रायंगलचे सगळे अँगल्स जर आपण ऍड केलं तर आन्सर काय मिळतं, 180 डिग्री. 180 डिग्री मधल्या एक्स प्लस एम किती आलाय, 90 डिग्री आलेला आहे. मग रिमेनिंग हा जो इथला अँगल आहे तो किती असणार आहे, ऑफकोर्स 90 डिग्री, हो की नाही. सो चला इथे खाली राईट करून घेऊयात. इन ट्रायंगल एक्स क्यू आर सम ऑफ मेजर्स ऑफ अँगल्स ऑफ अ ट्रायंगल इज 180 डिग्री. सो एक्स क्यू आर, अँगल एक्स क्यू आर, हे पहा एक्स क्यू आर प्लस अँगल एक्स आर क्यू प्लस अँगल क्यू एक्स आर. आपण सगळे हे जे अँगल्स आहेत ना त्यांना ऍड करतोय. ओके, का, कारण इथे ट्रायंगल फॉर्म झालेला आहे आणि ट्रायंगलची प्रॉपर्टी आहे त्याचे सगळे अँगल्स 180 डिग्रीचे असतात, त्यांचं सम 180 डिग्री येतं. ओके, सो अँगल क्यू प्लस अँगल आर आपल्याला किती मिळालेला आहे हे पहा, एक्स क्यू आर प्लस एक्स आर क्यू. एक्स क्यू आर प्लस एक्स आर क्यू किती आहे, 90 डिग्री आहे, बरोबर. मग याच्या जागी आपण या दोन अँगल्सच्या जागी 90 डिग्री राईट करूयात. मग रिमेनिंग अँगल कोणता आहे, क्यू एक्स आर. क्यू एक्स आर हा वाला अँगल, तो राईट करून घेऊयात, इज इक्वल टू 180 डिग्री. आता क्यू एक्स आर फाइंड आउट करायचं आहे म्हणजे त्याला इक्वल टूच्या लेफ्ट हँड साईडला ऍज इट इज ठेवूयात, 90 ला पाठवून देऊयात इकडे. इकडे जाताना तो मायनस होणार, कारण इकडे प्लस आहे ना त्याचा साईन, म्हणून मायनस होणार. 180 मधून 90 गेला, किती राहिला, 90. आता पहा इथे हा आपण एक्स जो आहे अँगल, हा अँगल 90 डिग्रीचा फाइंड आउट केलेला आहे. पहा, मग आता आपल्याकडे क्यू 90 डिग्रीचा आहे. या क्वाड्रिलॅटरल क्यू एक्स आर वाय मधला क्यू 90 डिग्रीचा आहे, आर 90 डिग्रीचा आहे, एक्स 90 डिग्रीचा आहे. मग ज्या प्रकारे इथे आपण हा एक्स फाइंड आउट केला आहे त्याच प्रकारे आपण हा वाय, अँगल वाय सुद्धा फाइंड आउट करू शकतो, तो 90 डिग्रीचा आहे, सिमिलर वेने. सो चला इथे आपण राईट करूयात. सिमिलरली वी कॅन प्रूव्ह दॅट y plus L is equal to 90 degree. Okay, and hence QYR is equal to 90 degree येणार. अशा प्रकारे आपण सगळे अँगल्स 90 डिग्रीचे आहेत हे प्रूव्ह केलेलं आहे इथे. जर एखाद्या क्वाड्रिलॅटरल मधले सगळे अँगल्स 90 डिग्रीचे असतील तर तो क्वाड्रिलॅटरल हा 110% काय असणार आहे, रेक्टँगलच असणार आहे. सो हा जो क्वाड्रिलॅटरल QXRY आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलं होतं की तो रेक्टँगल आहे, ते आपण इथे प्रूव्ह केलेला आहे. कळालं का तुम्हाला. हे पहा, सगळ्यात आधी आपण काय केलं, ही स्ट्रेट लाईन AB, त्याच्यावर जे अँगल्स फॉर्म झाले ते अँगल्स इन अ लिनियर पेअर, ही प्रॉपर्टी यूज करून आपण हा अँगल Q फाइंड आउट केला. त्याच प्रकारे लाईन CD, एका स्ट्रेट लाईनवर QR ही लाईन असल्यामुळे इथे अँगल्स इन अ लिनियर पेअर फॉर्म झाले. सेम प्रॉपर्टी आपण यूज करून हे फाइंड आउट केलं की हा R 90 डिग्रीचा कसं काय आहे. त्यानंतर ना आपण या दोन पॅरलल लाईन्स दिलेल्या होत्या, लाईन AB आणि लाईन CD, बरोबर. त्यांच्यावरचा ट्रान्सव्हर्सल PS और QR म्हणा,
या ट्रान्सव्हर्सलमुळे इंटिरियर अँगल्स फॉर्म झाले इथे, बरोबर. इंटिरियर अँगल्स हे सप्लिमेंटरी असतात, हो की नाही. सप्लिमेंटरी म्हणजे त्यांचं सम 180 डिग्री येतं. मग इथे हा ट्रान्सव्हर्सल, त्याचबरोबर इथे हा रे आणि हा रे, याच्यामुळे इथे हा एक ट्रायंगल फॉर्म झालेला आहे. ट्रायंगल मधल्या सगळ्या अँगल्सचं सम 180 डिग्री येत असतं, हे आपल्याला माहित आहे. मग त्यातील अँगल, हा अँगल एक्स, ओके, म्हणजे एक्स म्हणजेच काय, हा क्यू, हा अँगल क्यू आणि हा अँगल आर किती आहेत तर 90 डिग्रीचे आहेत. मग जर अँगल क्यू आणि अँगल आर 90 डिग्रीचे आहेत म्हटल्यावर रिमेनिंग हा जो अँगल आहे या ट्रायंगल मधला तो किती असणार आहे, ऑफकोर्स 90 डिग्रीचा. मग आता लक्षात घ्या, आपल्याकडे क्यू 90 डिग्रीचा आहे, आर 90 डिग्रीचा आहे, एक्स सुद्धा 90 डिग्रीचा आहे. त्याच प्रकारे इथे पहा, इथे सुद्धा तर इंटिरियर अँगल्स फॉर्म झालेले आहेत. इंटिरियर अँगल्स सप्लिमेंटरी असतात हे आपल्याला माहित आहे. आणि या दोन रेजमुळे इथे पहा, हा ट्रान्सव्हर्सल आणि क्यू वाय आर वाय हे दोन रेज, इथे हा ट्रायंगल फॉर्म झाला, बरोबर. ट्रायंगलचे सगळे अँगल्स 180 डिग्रीचे असतात. मग त्यातील वाय प्लस एल किती आहे, 90 डिग्री आहे, बरोबर. वाय प्लस एल 90 डिग्री आहे, तर रिमेनिंग हा जो वाय अँगल आहे तो सुद्धा 90 डिग्री येणार. क्लिअर झालं, कळालं. थोडासा डिफिकल्ट आहे, थोडंसं ट्रिकी आहे, पण ज्या कन्सेप्ट आपण इथे यूज करत आहोत त्या आपल्या नेहमीच्या आहेत, ज्या आतापर्यंत आपण यूज करत आलेलो आहोत त्याच कन्सेप्ट आहेत, त्याच प्रॉपर्टीज आहेत, त्याच यूज करून आपण इथे फाइंड आउट केलेला आहे की दिलेला क्वाड्रिलॅटरल हा रेक्टँगल आहे. चला, आता वेळ झालीये निरोपाची. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि हा, एक सांगायचं राहिलं, व्हिडिओ बनवण्यासाठी खूप सारी मेहनत लागते, त्यामुळे एक लाईक न विसरता करा. आणि तुमचे जे फ्रेंड्स असतील त्यांना सुद्धा व्हिडिओ शेअर करा, त्यांच्या सुद्धा सगळ्या बेसिक कन्सेप्ट क्लिअर झाल्या पाहिजेत जशा तुमच्या क्लिअर झालेल्या आहेत.